लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत गेलेल्या रवींद्र वायकरांना आता मुंबई पोलिसांनी मोठा दिलासा दिलाय। जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना क्लीन चिट दिली आहे। मुंबई महानगरपालिकेनं वायकर यांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केला असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं प्री समरी रिपोर्टमध्ये नमूद केलंय। हा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आलाय। रवींद्र वायकर यांच्या विरोधातील सर्व गुन्हे मागे घेतल्याची माहिती आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले। सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता। या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनीषा, व्यावसायिक भागीदार आसू मेहलानी, राज लालचंदानी, प्रीतपाल बिंद्रा, आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला। राज्यातलं ठाकरे सरकार कोसळल्यानंतर वायकर उद्धव ठाकरेंसोबतच राहिले। त्यानंतर त्यांच्या विरोधातील कारवाईचा फास आवळला गेला। प्रकरण 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचं असल्यानं तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला। त्यामुळे वायकरांचा पाय खोलात सापडला। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकरांनी पक्षांतर केलं। ते शिंदे गटात गेले। पक्षांतर करा अन्यथा तुरुंगात जा असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते, असं वायकरांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं। त्यांना वायव्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। ते निवडून आले, खासदार झाले। नंतर आता त्यांना कथित भूखंड घोटाळा प्रकरणात दिलासा मिळालाय। तसंच पक्षांतर केलेल्या वायकरांची तुरुंगवारी टळणार असल्याचं सध्याच्या घडामोडींवरून दिसतंय। दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेला आणखी एक नेता स्वच्छ निघालाय। भाजपसोबत गेल्यावर वायकरांना क्लीन चिट मिळाली असा योगायोग वायकरांसोबत घडलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।